अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण काही सेवा ह्या पाहणार आहोत. बघा, स्वामीची पुण्यतिथी 26 एप्रिल 2026 या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि ह्या स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण काही सेवा सांगणार आहोत. आणि या ज्या काही सेवा आहेत ना, त्या सेवेला आपले कुठलेही नियम आहेत. आपल्याला फक्त ही सेवा करायची आहे आणि ही सेवा एवढी सोपी ना, ही तुमच्या ज्या काही मनोकामना असतील ना, त्या या सेवेने पूर्ण होतात. बघा, आता सेवा काय करायची, तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक आहे. कारण स्वामी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला फोटो किंवा मूर्ती पाहिजे. मग तुम्ही साधा फोटो घ्या किंवा मूर्ती घेतली तरी काही हरकत नाही. आपल्याला इथं महाराजांचं अधिष्ठान पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग आता महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घेतली, हे झालं पहिलं काम. बघा, आता श्री स्वामी समर्थ महाराजांनी कधीही जात पात धर्म पंथ लिंग असा कोणताही भेदभाव केला नाही, हे लक्षात ठेवा. महाराजांनी कुठलाही भेदभाव केला नाही. त्यामुळं महाराजांचा फोटो कोणीही घेऊ शकतो, कुठलाही प्रॉब्लेम आहे. महाराजांचा फोटो कोणीही घेऊ शकतो. ज्या घरामध्ये दारू पित असतील, वादविवाद होत असतील, भांडणे असतील, किरकिर असेल, महाराजांचा फोटो तुम्ही घरामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे झालं का, महाराजांचा फोटो तुम्ही घरामध्ये ठेवायचा म्हणजे अधिष्ठान असलं पाहिजे, ही महत्त्वाचा पहिला नियम. आता दुसरा नियम काय, तर महाराजांना रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ हा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. बघा, आपण एक टाईम आरती ही करायची आहे. मग तुम्ही नैवेद्य हा कुठलाही दाखवू शकता. असं नाही की रोजच आपल्याला पंचपक्वान्न दाखवायचं, तसं काही नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवता तो स्वयंपाक आपल्याला महाराजांना रोज दाखवायचा आहे. तुम्ही रोज महाराजांना चहा असेल तर चहा दाखवू शकता. आपल्याला ही स्वामी पुण्यतिथीपर्यंत रोज करायचं आहे. ही साधी आणि सोपी सेवा आहे. बघा, हे तर तुम्हाला झालं दुसरा नियम, की महाराजांचा फोटो, चहा. आंघोळ झाली की महाराजांना चहा ठेवायला पाहिजे. पोळी चपाती भाजी असेल ते आपण करणार आहोत. जे काही आपण खाणार आहोत ना, तेच आपल्याला महाराजांना ठेवायचे. म्हणजे काय, व्हेज. आपण महाराजांना जो प्रसाद ग्रहण करणार आहोत तो सात्विक केला पाहिजे. यामुळे सुद्धा जो प्रसाद तुम्ही ग्रहण केला ना, महाराजांना दाखवलेला, तो प्रसाद तुम्ही ग्रहण केल्यामुळे घरामध्ये वादविवाद होणार नाहीत, भांडणे होणार नाहीत. हे सगळं संपून जाईल. कारण हे आपलं प्रसाद असतो, हे लक्षात ठेवा. काही जण म्हणतात आमच्या घरामध्ये दारू पितात, नॉनव्हेज खातात, तर मग काय करायचं. बघा, त्यांनी काय करायचं, साधा तुम्ही तर स्वयंपाक बनवताना तोच प्रकार स्वयंपाक तुम्ही महाराजांना दाखवायचा आणि तो स्वयंपाक तुम्ही त्या व्यक्तीला द्या. बघा, त्यांचंसुद्धा दारू सुटन, हे लक्षात ठेवा. कारण तो प्रसाद आहे, तो ग्रहण करायचा. नंतर झालं, आता हे 2 सेवा झाल्या. आता काय करायचं, आता हे सर्व स्वयंपाक हे झाला, फोटो झाला, मग महाराजाला आपल्याला मुजरा करायचा आहे. बघा, केंद्रात तुम्ही कसा मुजरा करता तसं महाराजांना आपल्याला मुजरा करायचं आहे. महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. आता दर्शन घेऊन झालं, आता 26 एप्रिलपर्यंत रोज असं गुरुवार नाही, आपल्याला 26 एप्रिलपर्यंत रोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्र आता सगळ्यांनीच घेतलेलं असेल. ज्यांना पोथी भेटली नसेल त्यांनी आपल्या केंद्रात जाऊन ते पोथी घेऊन येऊ शकता. दररोज आपल्याला गुरुचरित्रातला एक अध्याय वाचायचा आहे. सकाळी आंघोळ करायची, मग वाचन करायचे. आपल्याला इथं खाऊन पिऊन वाचन करायचं नाही, हे लक्षात ठेवा. गुरुचरित्रामध्ये जर तुम्ही एक अध्याय वाचला ना, तर 26 एप्रिलपर्यंत 116 दिवस म्हणजे आजपासून आपल्याला 52-53 अध्याय असतात. तर 52 दिवसामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण हे होतं. तर बघा, एक अध्याय वाचायचा आहे. आता एक अध्याय वाचायचा असल्यामुळे त्यात कुठलेही काही नियम नाही. फक्त आपल्याला ब्रह्मचर्याचे नियम नाही, खाण्यापिण्याचे नियम आहेत. बघा, तुम्ही नॉनव्हेज हे खाऊ शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे झोपायचे कुठलेच नियम नाहीत, हे लक्षात ठेवा. स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपल्याला तुम्हाला हे कधी पासून करायचं होतं, एकादश आहे ना, आज एकादश आहे, म्हणजे एकादशीपासून 115 किंवा 10 दिवस तर पकडा. तर या 110 दिवसामध्ये आपल्याला कोणतेही नियम करायचे नाहीत. रोज एक अध्याय तुम्हाला गुरुचरित्रातला वाचायचा आहे. हा अध्याय वाचला तर दुपार 12च्या अगोदर हा अध्याय वाचायचा आहे. आणि हा अध्याय वाचताना आपल्याला खाऊन म्हणजे न खाता पिता हा अध्याय वाचायचा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर काही बसायचा प्रॉब्लेम असाल तर तुम्ही खुर्चीवर बसूनसुद्धा हे गुरुचरित्र वाचू शकता. तर आता तुम्ही म्हणता साडी घालायची का, गाऊन घालायची का, नाईट घालायचं का, तर बघा,
तुम्ही साडीवर हे गुरुचरित्र वाचू शकता, ड्रेस घाला काही हरकत नाही, परंतु गाऊनवरही बसून तुम्ही गुरुचरित्र वाचू नका. आपल्याला रोज एक अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्राचा. पुन्हा नंतर तुमचे 52-53 अध्याय झाले, परत पुन्हा पहिल्यापासून आपल्याला हे काउंटिंग करायचं असतं. ह्याचं उद्यापन हे काही नसतं. त्यामुळं रोज एक गुरुचरित्राचा आपल्याला अध्याय चालू ठेवायचा आहे आणि हे वाचताना मोठ्याने वाचायचे, नुसतं बोट फिरवायचं नाही, वाचायचे म्हणून वाचायचं नाही, हे लक्षात ठेवा. ही झाली पहिली सेवा. बघा, ही सेवा करायची, आपल्यात गुरुचरित्र आहे त्यामुळे ह्याला काही खर्च होणार नाही. कारण दत्त जयंतीनिमित्त काही लोकांनी हे गुरुचरित्र घेतलं असतं, त्यामुळं तुमच्याकडे ऑलरेडी गुरुचरित्राचं पुस्तक तर असेल, हे आपल्याला हे वाचन करून घ्यायचं आहे. किंवा हे जर जमत नसलं तर तुम्हाला दुसरी सेवा म्हणजे काय, तर दुसरी सेवामध्ये श्री स्वामीचरित्र सारामृत आहे ना, तर आपल्याला ह्या श्री स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा रोज 3-3 अध्याय तुम्ही वाचू शकता. किंवा पूर्ण स्वामीचरित्र तुम्ही वाचू शकता. जेवढे चरित्र होईल तेवढे चरित्र तुम्ही स्वामी पुण्यतिथी निमित्त हे वाचू शकता. आता स्वामीचरित्र सारामृत वाचायला तुम्ही कधीही वाचू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. ह्याला कुठलेही नियम नाहीत आणि कुठलाही प्रॉब्लेम नाही. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे फक्त साडीवरच वाचायचे. तुम्ही प्रवासात वाचू शकता का, ठीक आहे, प्रवासात तुम्ही वाचू शकता, कारण ह्याला खाण्यापिण्याचे किंवा कुठलेही नियम नाहीत. त्यामुळे हे तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता. ही झाली दुसरी सेवा. तर आता तुम्ही म्हणताना आम्ही कामाला आहेत, आम्हाला एवढं जमत नाही, तर आम्ही काय करावा, तर बघा, तिसरी तर सेवा खूप सोपी. तुम्ही 24 तास स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करू शकता. कारण श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही करू शकता. नुसतं वाचन केला, स्वामी नामाचा जप घ्या, कारण ह्याने सुद्धा अखंड सौभाग्य प्राप्त होतं. कारण महाराजांची ही सेवा आहे, मग ती साधी सेवा असो तरीसुद्धा महाराज तुम्हाला भरपूर देतात. तुम्हाला जमत नाही तर तुम्ही 3 अध्याय रोज वाचा. स्वामीचरित्र तुम्हाला कंप्लीट करायला 1.5 तासामध्ये होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता, चालता, बोलता, खाता, पिता, उठता, बसता, कसंही आपल्याला महाराजांचं नामस्मरण हे करायचं आहे. तर तुम्ही जर जपमाळ घेतली असेल तर ते बसूनच करायचे असते, परंतु तुम्हाला नामस्मरण चालू ठेवायचं असेल तर ते खाता पिता कधीही 24 तासात तुम्ही नामस्मरण हे करू शकता. नामस्मरणाला कुठलेही नियम नाहीत, हे लक्षात ठेवा. महाराजांनी जेव्हा बाळाप्पाला काही लोक त्रास द्यायची ना, नावं ठेवायची ना, त्यावेळेस महाराजांच्या सेवेतून बाळाप्पा महाराजांना दूर करायचं होतं. परंतु महाराजांनी म्हटलं होतं की मारुतीचं मंदिर आहे ना, तिथं जा आणि जप कर. बघा, बाळाप्पा महाराजांनी सुद्धा जप केला, त्या जपाचं उद्यापन केलं. जप लिहिला किती, जप झाला किती, तो विषम केला तरच आपल्याला त्याच्यापासून आपल्याला फायदा होत असतो, हे लक्षात ठेवा. तर आता तुम्ही मनाने संकल्प करून हे जप करायचं का, तर तुम्ही, मला वाटतं हे संकल्प करून सेवा केलेली खूप फायद्याची होईल. कारण त्या सेवेला आपण बांधलं जातो. त्यामुळे आपल्याला रोज 3 अध्याय हे वाचायचे असतात, किंवा एक माळ आपल्याला एक गुरुचरित्राचा अध्याय हा वाचायचा असतो. त्यामुळे आपण संकल्पाला बांधले शकतो. त्यामुळे दिवसभरात तुम्ही जेवढा जप होईल तेवढं तुम्ही करायचं आहे. जप बघा, तुम्ही 11 माळी, 21 माळी किंवा 1 माळ, कितीही तुम्ही जप हा करू शकता. बघा, जप नंतर महिन्याच्या शेवटी जो टोटल असतो ना, तो पूर्ण करायचा. म्हणजे स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपल्याला तो जप महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे. पण हे लक्षात ठेवा की महिलांना 4 दिवसाचे प्रॉब्लेम असतात, मग काय करायचं आम्ही, तर ते 4 दिवस तुम्ही स्किप करून नंतर तुम्ही सेवाही करू शकता. परंतु नामस्मरणाला कुठलेही नियम नाहीत, तुम्ही नामस्मरण मनातली मनात करू शकता, हे लक्षात ठेवा. तर बघा, नामस्मरणाला नियम नाही, नामस्मरण हे प्रॉब्लेममध्येही तुम्ही करू शकता. बघा, आता हे झालं चांगल्या गोष्टीत. आता आपल्या या काळामध्ये कसं मन बैचेन असतं, या प्रॉब्लेमच्या काळात असतो त्यावेळेस. त्यामुळं आपल्याला फक्त चिडचिड होते, राग होतं, एका ठिकाणी बसू वाटत नाही. त्यामुळे आपल्याला त्या काळामध्ये गुरुचरित्र पारायणला किंवा स्वामीचरित्र सारामृताच्या पोथीला आपल्याला हात लावता येत नाही. त्यामुळे मनातल्या मनात तुम्ही श्री स्वामी समर्थ याचं नामस्मरण हे करू शकता, हे लक्षात ठेवा. गुरुचरित्राचा तुम्हाला रोज 1 अध्याय वाचायचा आहे. 1 अध्याय वाचल्यानंतर बघा, आपल्याला स्नान केल्यानंतर हे वाचायचे. बघा, लक्षात ठेवा. नंतर आपल्याला जेवण केल्यानंतर वाचायचं नाही, हे लक्षात ठेवा. 52 अध्याय पूर्ण करायचे, नंतर पहिल्यापासून नंतर सुरू करायचे. आता रोज 1 अध्याय आपण म्हणतो, तर रोज 1 अध्याय गुरुचरित्राचं वाचतो. तर त्यामुळं आजूबाजूला जे संरक्षण होतं ना, एक कवच निर्माण होतं दत्त महाराजांचं.
त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक तेजस्वी तेज येतं, एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा जे उत्साह असताना ते आपल्या घरामधील सर्व निगेटिव्हिटी दूर करतो. त्यामुळं आपल्याला या दिवसामध्ये महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांची आरती जर तुम्हाला जमत नसेल रोज, तर गुरुवारी तुम्ही त्यांची आरती करायची आहे. नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे चरित्र आहे त्याचे 3 अध्याय वाचा आणि नामस्मरण हे तुम्ही कंटिन्यू करू शकता. ह्या 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला समजलंच असेल, स्वामी पुण्यतिथीपर्यंत या 3 प्रभावी सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. पहिली प्रभावी सेवा म्हणजे रोज श्री गुरुचरित्राचा 1 अध्याय वाचायचा आहे. दुसरी सेवा म्हणजे रोज आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही नित्यसेवेत हे 3 अध्याय घेतो, तर काही हरकत नाही, तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता. असं नाही, तुम्हाला जर रोज एक पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचायला जमत असेल तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. तिसरं आहे नामस्मरण. 3 सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. यामुळे सुद्धा तुमच्या घरातील जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होईल, तुमच्या घरातील जे काही निगेटिव्ह असतील ते दूर निघून जातील आणि तुमच्यावर स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल, हे लक्षात ठेवा. या 3 सेवा खूप प्रभावी आहेत. याला कुठलाही खर्च नाही किंवा याला कुठलंही घेणं देणं नाही, याला कुठलेही नियम नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वामीचरित्र वाचत असाल तर सकाळी स्वामीचरित्र वाचा, नंतर खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.